आपले 300K फॉलोअर झाले म्हणून आईनं मला लय मोठे पैसे दिले आणि म्हणे की ज्या बेटा जिले आपली जिंदगी। हा व्हिडिओ भावांना आपले 3 लाख फॉलोअर झाले त्या दिवसचा। सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून सगळ्यात पहिले मी मंदिरावर आलो, मारुती रायाचे दर्शन घेतले आणि वापस घरी आलो। तेवढ्यातच आई मला म्हणे की बाबू तुझे 300K फॉलोअर झाले ना, मग मा एक काम कर, हे पैसे घे म्हणे पोस्टात जाऊन माझ्या खात्यात टाकून दे। आता आईने बोला करणे का तो करणे का, इकडे तिकडे कुठेच न जाता पहिले मी पोस्ट बँकेत आलो, सगळे पैसे आईच्या खात्यात टाकून दिले आणि तिथून वापस मी घरी चालला आलो। आपले 3 लाख फॉलोअर झाले म्हणून आईने माझ्यासाठी स्पेशल जेवण बनवलं होतं, भाजी पोळी पुरणपोळी कढी लाडू। बापरे बाप, एकदम जबरदस्त जेवण झालं। म्हटलं आता थोड्या वेळ झोपतो गड्या, पण कशाचं काही, तेवढ्यातच आपले रणजित महाराज प्रकट झाले आणि म्हणत की चला घरी आपल्याला 300Kचं सेलिब्रेशन करायचं आहे। अरे का हो बा, याची काही गरज नव्हती बा, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर, तेच लय झालं। तेवढ्यातच रणजित महाराज म्हणत नांद करते काय, ते जमत नसतं, आपल्या लायना भावाचे 300K फॉलोअर झाले ना मग सेलिब्रेशन करावंच लागतं। केक कापला, रणजित महाराज सोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या, चहा घेतला आणि त्याला आखरी निरोप दिला। संध्याकाळच्या टाइमले मी मंदिरावर आलो। तसं तर भावांना आपले 300K फॉलोअर झाले म्हणून मी काही सेलिब्रेशन करणार नव्हतो, पण मग आपले दलिंदर ऐकतच नाही ना, आणलेच बाईनं फटाके केन वरून म्हणत की तुले जर केक खायचा नसेल तू खाऊ नको, पण आपले 300K फॉलोअर झाले सेलिब्रेशन करू नका असं म्हणू नको। म्हटलं ठीक आहे बा, काय वांधा नाही, हो दे राडा। भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आज आपले 300K फॉलोअर झाले आणि याच्या पुढे बी असेच वाढत राहतील मला माहित आहे। बाकी तुम्ही मला एवढं प्रेम देता, सपोर्ट करता, त्यासाठी मनापासून धन्यवाद। असंच तुमचं प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या आणि असंच मला फॉलो करत राहा। बाकी मग आपल्या मराठी भाषेला पुढे न्यायचं काम मी करतो, तुम्ही फक्त मला शेवटपर्यंत फॉलो करत राहा। ज्यांनी म्हटलं होतं ना तुला नाही जमणार, तुझ्या नाही होणार, हे स्पेशल त्यांच्यासाठी झाले बरे का।